रूप पाहता लोचने रूप हरि जय जय राम कृष्ण हरि हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण 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 हरि जय जय राम कृष्ण जय जय राम रूप पाहता लोचनीय रूप पाहता लोचनीय रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साधनी सुख झाले हो साधनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सुख झाले वो साजने सुख झाले वो साजने तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बहुत सुकृताचे जोडे बहुत सुकृताचे जोडे सुकृताचे जोडे सुकृताचे जोडे म्हणून विठ्ठल आवडी म्हणून विठ्ठल आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा म्हणून विठ्ठल आवडी म्हणून विठ्ठल आवडे तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी वार बाप रखुमा देवी वार तो हा विठ्ठल बरवा तो हा
विठ्ठल बरवा बाप रघुमा देवी वर बाप रघुमा देवी वर तो विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम जय जय राम सुखे से वो ब्रह्मानंद गाओ राम नाम सदा गाओ राम नाम सदा गाओ राम नाम सदा सुखे से ब्रह्मानंद गौरा नाम सदा गौरा नाम सदा गौरा नाम सदा आनो मग माझा काळदूतय माझे आणो हे भगवाना काळदूतय माझे करो वासुदेव स्मरण तेने तुटे रे बंधन तेने तुटे रे बंधन तेने तुटे रे बंधन वासुदेव स्मरण तेने तुटे बंधन तेने तुटे बंधन तेने तुटे बंधन खंडेल कर माझे वदन वासुदेव जपताजे करो वासुदेव स्मरण तेने तुटे रे बंधन तेने तुटे रे बंधन तेने तुटे रे बंधन वासुदेव स्मरण तेने तुटे रे बंधन तेने तुटे रे बंधन तेने तुटे रे बंधन तीर्थयात्री सुखे जावो वाचे विठ्ठल नाम घेव तीर्थयात्री सुखे जावो वाच विठ्ठल नाम घेवो संते संग देव वासुदेव धनिवरी संत देव वासुदेव धनिवरी कर वासुदेव स्मरण तेने तुटे रे बंधन तेने
बंधन तेने तुटे रे बंधन गुरु वासुदेव स्मरण तेने तुटे रे बंधन तेने टूटे रे बंधन तेने टूटे रे बंधन लोभा ममता जवळू आशा उदर विदेशा ओळसा ममता सोडू आशा उदार विदेशा बोळसा नगर आणि छायाचा वासुदेवा वाजोनी वासुदेवा वाजोनी करो वासुदेवा स्मरण तेने तुटे रे बंधना तेने तुटे रे बंधना तेने तुटे रे बंधना गुरु वासुदेव स्मरण तेने तुटे रे बंधन तेने तुटे रे बंधन तेने तुटे रे बंधन मुख्य वर्माचे वर्म तेने साधेल सकळ धर्म सकळ धर्म एका जनार्दनी नाम जनार्दनी नाम वासुदेव वासुदेव आवडी जनार्दनी आवडी वासुदेव आवडी गरे वासुदेव गरे वासुदेव स्मरण तेने तुटे रे बंधन तुटे रे बंधन खंडेल खंडेल कर्माचे बंधन वासुदेव वासुदेव जपताची वासुदेव जपताची वासुदेव जपताची विढोबार कुमाया विढोबार कुमाया विढोबार घुमाये कुमार घोबार घुमाये कुमार घुमाये घोबार घुमाये विठोबार घुमा घोबार घुमा विठोबार घुमा घोबार घुमा विठोबार घुमा घोबार घुमा विठोबार घुमाये चला गया हेलो सही हेलो तब रे 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 ना रे रे ना हरी आवाज आवाज सुखी सेवो ब्रह्मानंद नंदे सुखी सेवो ब्रह्मानंदे सुखी सेवो ब्रह्मानंदा सुखी सेवो ब्रह्मानंदा गौर नाम सदा सदा गौर नाम सदा सदा गौराम नाम सदा सदा
हिम बाधा बाधा नोशे मग बाधा बाधा नोशे मग बाधा दूत यमाची काळदूत यमाची काळदूत यमाची काळदूत यमाची यमाची करो वासुदेव स्मरण स्मरण करो वासुदेव स्मरण काळदूत यमासी काळदूत यमासी 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 हो वासुदेव देव स्मरण करो वासुदेव स्मरण तेरे तो तेरे बंधन बंधन तेरे तो तेरे बंधन 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 तेने टूटे रे बंधन तेने टूटे रे बंधन हे खंडेल कर्माचे वदन वदन राम खंडेल खंडाचे वदन वदन खंडेल कर्माचे वदन खंडेल कर्माचे वदन वसुदेव स्मरताची जपताची वसुदेव जपताची ना हे ना रे भगवा हे ना हे रे ना दे रे मा दे रे ना रा वासुदेव जपदाची 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 नाना ना वासुदेव जपदाची 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 वासुदेवा आना आना जपतांजे आना जपतांजे 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 जपता
जपतांची जपतांची हो 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 हा ना हे ना हा रे ना हा हा वासुदेव जपतांची वासुदेव जपतांची वासुदेव जपतांची वासुदेव जपतांची वासुदेव जपतांची करू वासुदेव वासुदेव मरण सुखे सेव ब्रह्मानंदा गाओ राम नाम सदा नोहे मगबाधा काळदूते माची करो वासुदेव स्मरण तेने तुटे रे बंधन खंडेल कर्माचे वदन वासुदेवच पदाची तीर्थयात्रे सुखे जाऊ वाचे विठ्ठल नाम घेऊ संत संग सेव वासुदेव धनेवरी लोभ ममता दौडू आशा उदरव्यतेचा ओळसा न करू आणि कसायासा वासुदेवा वाचोने मुख्य वर्माचे हे वर्म येणे साधे सकळ धर्म एका जनार्दने नाम वासुदेवावळी करो वासुदेव स्मरण तेने तुडे रे बंधन खंडेल कर्माचे वदन वासुदेव जपताचे पांडुरंगा गुरु प्रथम नमन पांडुरंगा गुरु प्रथम नमन पांडुरंगा गुरु प्रथम नमन पांडुरंगा गुरु प्रथम नमन दूसरे चरण संतजिया दूसरे चरण संतजिया दूसरे चरण संतजिया कंचकृपादाने कथेचा विस्तार कंचकृपादाने कथेचा विस्तार कंचकृपादाने कथेचा विस्तार कंचकृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका समचरण सरोजन सांद्रिलांबुदाभम जगन्हितपाणि मंडनं मंडनान तरुण तुलसीमाला गंधरं कुंजनेत्रं सदैतबलहासं विठ्ठलं चिन्तयामि ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी ध्यानमूलं गुरुर्मूर्ते पूजामूलं गुरुपदम् मंत्रमूलं गुरुर्वाक्यं मोक्षमूलं गुरुकृपां गंगाविशुद्धं नितपादस्पर्शं सरोवेष्टितं चम्बितं पुण्यस्थानं कराजेशितं तं समाधिस्थवर्तिं नमामि गंगागिरियोगिराजम् शुचिः शीलः समदक्षस्य प्रतापि जितेन्द्रियं तं नारायणगिरिं वन्दे सच्चिदानन्दविग्रहम् योगराज सद्गुरु गंगागिरी महाराजांच्या कृपेने सद्गुरु श्री नारायणगिरी महाराजांच्या आशीर्वादाने चारधाम यात्रा गंगाजल पूजन इंगळे वस्ती पोपट भाऊराव पाटील इंगळे उज्ज्वल पोपट पाटील इंगळे सागर पोपट इंगळे इंगळे वस्ती
सौ सुशीला व श्री पोपट भाऊराव इंगळे यांचं असणारं चारधाम यात्रा गंगाजल पूजन पोपट भाऊराव इंगळे आणि त्यांच्या पत्नी सौ सुशीला तीर्थयात्रा त्यांची पूर्ण झाली. चारधाम यात्रा झाली. गंगाजल पूजन करूया. थोडा वेळ सेवा. सध्या हळूहळू पावसाचं वातावरण तयार होत चाललं आहे, त्याच्यामुळं लोकांचे शेतकऱ्यांचे कामही जरा वाढले. आता गडबड. आता पण कंटाळा केला करू करू आभाळ यायला लागलं, सगळे बिलकले. आता पावसाचा अंदाज यावर्षी सरासरीपेक्षा चांगला पाऊस सांगितलेला आहे. शेतकऱ्याचं जीवन पावसावर असतं. सध्या शेतीची लगबग चालू आहे. काही लोकांचे कांदे बाहेर पडलेले आहेत, उचलायचं चालू आहे जोरात. इथं उपस्थित असलेले सगळे पाहुणे मंडळी, इंगळे परिवारावर प्रेम करणारे, त्यांचे आप्तेष्ट मित्रगण, भक्तगण, सर्वांना धन्यवाद. करूया थोडा वेळ सेवा. तीर्थयात्रेच्या निमित्ताने, गंगाजल पूजनाच्या निमित्ताने, तीर्थान कुर्वन्ति तीर्थानि, तीर्थाला तीर्थत्व प्राप्त करून देण्याकरिता संत तीर्थयात्रा करतात. तीर्थयात्रेत सत्संग घडावा, आणि जर तीर्थयात्रेत सत्संग घडत नसेल तर अशी तीर्थयात्रा करू नये. नलगे तीर्थाचे भ्रमण रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. नलगे तीर्थाचे भ्रमण तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. नलगे दंडन मुंडन रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. नलगे दंडन मुंडन रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. नलगे पंचाग्नी साधन रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. नलगे पंचाग्नी साधन रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही आठवा मधुसूदन रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही आठवा मधुसूदन तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. नलगे तीर्थाचे भ्रमण, नलगे दंडन मुंडन, नलगे पंचाग्नी साधन. तीर्थयात्रेमध्ये सत्संगाऐवजी कुसंग घडत असेल तर नलगे तीर्थाचे भ्रमण. काही लोक तीर्थयात्रेला जातात, तिकडे भांडणं सुरू करतात. आपण तीर्थयात्रेत आनंद घ्यायला गेलो का भांडायला गेलो. काही जाताना तंबाखूच्या पुढे सोबत घेऊन जातात, कारण तिकडे गाय छाप मिळत नाही. गाय छाप यायला सवय. काही गपचूप गपचूप बाटले घेऊन जातात. उंच उंच डोंगर, खोल खोल दर्या, पाणी वाहत आहेत, उंच उंच झाडं, मंद मंद हवा, त्याच्यामध्ये एक एक गोठ. याला तीर्थयात्रा म्हणतात का हो? भागवतामध्ये विदुर महाराजांच्या तीर्थयात्रेचं वर्णन आहे. विदुर महाराजांनी 36 वर्ष पायी तीर्थयात्रा केली. 36 वर्षाच्या तीर्थयात्रेचं वर्णन 36 अक्षरामध्ये, म्हणजे एका श्लोकात केलं. आम्ही 36 दिवस तीर्थयात्रा करतो. जाताना 36 पदार्थ घेऊन जातो. तिकडून आल्यावर 36 वर्ष सांगत बसतो, आणि देवाचा आणि याचा 36 आकडा असतो. याला तीर्थयात्रा म्हणत नाही. पिकनिक पॉईंट म्हणून जातात काही लोक फिरायला. पर्यटन म्हणून फिरणं वेगळं, आणि तीर्थयात्रा म्हणून भ्रमण करणं वेगळं. पर्यटन म्हणून फिरायला जातात लोक, हौसमौस करायला. तीर्थयात्रेचा तो उद्देश नाही आहे. तीर्थयात्रेत काय आहेत? तीर्थे धोंडा पाणी देव रोकळा सज्जने.
देवाची मूर्ती म्हणजे धोंडा, नदी म्हणजे पाणी. धोंडा आणि पाणी याच्याविषयी काय ते दुसरं. अंतःकरणामध्ये भाव नसेल तर धोंडा आणि पाणीच्या पलीकडे काही नाही आहे. मग जायचं कशा करता? आपल्याकडे धोंडे कमी आहे का? आपल्याकडे काही पाणी नाही आहे का? कुठंतरी तीर्थयात्रेत तरी नदीच आहेत. आपल्याकडे नदी आहेत. केवळ नदी आणि धोंड्या करता जायचं नाही आहे, तर तिथले संस्कार घेऊन यायचे. तीर्थयात्रेमध्ये ज्ञानाचा अभिमान नष्ट होतो, बलाचा अभिमान नष्ट होतो, धनाचा अभिमान नष्ट होतो. ज्याला धनाचा अभिमान आहे त्यांनी तीर्थयात्रा केली, अनेक धनवान पाहिल्यानंतर त्याचा धनाचा अभिमान नष्ट होतो. बलाचा अभिमान, बलवान पाहिल्यावर बलाचा अभिमान नष्ट होतो. ज्ञानाचा अभिमान असेल, ज्ञानवान पाहिल्यावर ज्ञानाचा अभिमान नष्ट होतो. आणि जेव्हा या सृष्टीचं सौंदर्य पाहतो तेव्हा मनामध्ये भाव निर्माण होतो, एवढी सुंदर सृष्टी ज्या परमात्म्याने निर्माण केली, त्या सृष्टीचा रचयिता परमात्मा कसा असेल, हा भाव निर्माण व्हावा महाराज. त्याच्याकरता तीर्थयात्रा. संत तुकडोजी महाराज वर्णन करतात. हर देश में दो, हर वेश में दो, हर देश में दो, हर वेश में दो, तेरे नाम ने कतो ये कही है, तेरे नाम ने कतो ये कही है. हर देश में तू, हर वेश में तू, हर देश में तू, हर वेश में तू, तेरे नाम कतु ये कही तू, तेरे नाम कतु ये कही तू. तेरी रंग भूमि एक विश्व भरा, तेरी रंग भूमि एक विश्व भरा, हर खेलों में मेल में दो ही है तुम. रंग भूमि एक विश्व भरा, तेरी रंग एक विश्व भरा, हर मेल में दो ही है तुम. हर खेल मेल में तू ही तू. सागर से उठा बादल बन के, से उठा बादल से फटा बरखा बन के, कहीं मेरा बनी नदिया गहरी तेरे भिन्न प्रकार तुझे हर देश में दो, हर वेश में दो, हर देश में दो, हर वेश में दो, तेरे नाम अनेक तुझे कही है, तेरे नाम अनेक तुझे कही. हर देश में तू, हर वेश में तू, हर देश में तू, हर वेश में तू, तेरे नाम आने कही कही तू, तेरे नाम आने कही कही तू. सर्वदूर तो भरून उरलेला आहे. सागर से उठा बादल बन गए, बादल से फटा बरखा बन गए, कहीं नहर बनी नदिया गहरी. हो बस डॉक्टर साहेब. समुद्राच्या पाण्याची वाफ झाली. सागर से उठा बादल बनकर, त्याचा आभाळ झालं. बादल से फटा बरखा बनकर, आभाळ फुटलं, पाऊस सुरू झाला. पावसाचं पाणी नदीत गेलं, नदीचं पाणी तळ्यात गेलं, तळ्याचं पाणी पाटात आलं, पाटाचं पाणी चारीत आलं, चारीचं पाणी दंडात आलं, दंडाचं पाणी वाफ्यात गेलं, वाफ्यातलं पाणी. पाणी कोणतं आहे?
सागर से उठा बादल बनकर, बादल से फटा बरखा बनकर, कहीं नहर बनी नदिया गहरी, तेरे भिन्न प्रकार तू एक ही है। काही नहर बनी नदिया गहरी, नदीत गेलं नदीतलं पाणी, विहिरीत गेलं विहिरीतलं पाणी. औपाधिक भेदामुळं नाव बदललं, पाणी तेच आहे. एकच पाणी आहे, तेच पाणी सागरात आहेत, तेच पाणी मेघात आहेत, तेच पाणी जलवर्षात आहेत, तेच पाणी नदीत आहेत, तेच पाणी तळ्यात आहेत, तेच पाणी पाटात आहेत, तेच पाणी चाऱ्यात आहेत, तेच पाणी वाफ्यात आहेत, तेच पाणी माठात आहेत, तेच पाणी ग्लासात आहेत. विविध उपाधीमुळं विविध नावं पडली. तसं एकच परब्रह्म या जगामध्ये अनेक रूपाने वाचतं. मिट्टी से अणु परमाणु बना, इस दिव्य जगत का रूप लिया. कहीं पर्वत वृक्ष विशाल बने, सौंदर्य तेरा तो एक ही है. कहीं पर्वत वृक्ष विशाल बने, वृक्ष पर्वत अणुपरमाणू पासून हे जगत आहे. हे परमात्म्याचं सौंदर्य आहे. सौंदर्य तेरा तो एकही आहे. ही दृष्टी निर्माण झाल्यानंतर मग तीर्थयात्रा का आनंद आहे. भगवत प्रेम निर्माण व्हावं, भगवत भजनाची गोडी लागावी, मूळ उद्देश तीर्थयात्रेचा हा आहे. कारण भगवत भजनामध्ये आनंद मिळतो, तो ब्रह्मानंद आहे. भोगामध्ये मिळतो तो विषयानंद आहे, तो टिकणारा नाही आहे. आणि म्हणून महाराज सांगता, आम्ही सुखाने आनंदाने ब्रह्मानंदाचं सेवन करू, राम नाम गाऊ, त्यामुळं काळाचं भय आम्हाला राहणार नाही. प्रथम चरणामध्ये सुखे देव ब्रह्मानंदा, गाऊ राम नाम सदा. 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 नवी मग बाधा, नवी मग बाधा. काळ दुर्दय माझे, काळ दुर्दय माझे. काळो वासुदेव स्मरणा, तेरे तुटेरे गंगना. करू वासुदेवा स्मरणा, तेरे तुटेरे गंगना. नवे मगबाधा, नवे मगबाधा. हे काळ दुर्दय माझे, काळो वासुदेव स्मरणा, तेने तुझे वंदना. करू वासुदेव स्मरणा, सुखे सेव ब्रह्मानंदा, गाऊ रामनाम सदा. नोहे मगबाधा काळदुदयमाचे. सुखाने आनंदाने ब्रह्मानंदाचं सेवन करू आणि रामनाम गाऊ
आनंदाने प्रेमाने गात जागा 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 प्रेमागा विठ्ठल विठ्ठल गात जागा गात जागा गात जागा गात जागा गात जागा गात जागा हे प्रेमाने केलेलं वचन आहे. त्यात काय आहेत? सुखे सेव ब्रह्मानंदा गावो राम नाम सदा. सदैव आम्ही राम नाम गावो आणि ब्रह्मानंदाचं सेवन करू. काय मिळेल? नोहे मग बाधा काळदूत यमाची. यमाची भीती नाही. यमाची भीती कोणाला आहेत? पाप करणाऱ्याला आहेत. ज्याने पाप केलं नाही त्याला यमाची भीती काय बरं? ज्याला नाही कर त्याला काय डर? यमाला कोण घाबरतो? जो पाप करतो तो घाबरतो ना. आम्ही पाप करीत नाही, आम्ही नामस्मरण करतो. नोहे मग बाधा काळदूत यमाची. निर्भय होऊन भजन करायचं आहे. संसारामध्ये सगळं जग भयग्रस्त. कोणाला कशाच भय, कोणाला कशाच भय. भोगे रोग भयम कुलेचितु भयम वित्तेंद्रपलात भयम रूपे जराया भयम काय कृतंतात भयम माने दैन्य भयम गुणे खल भयम बले रिपु भयम शास्त्रीवाद भयम. भोगात रोगाचं भय. खूप पैसा आहे, ऐश्वर्य आहेत, करोडपती आहेत, अब्जाधीश आहेत, पण डायबिटीसमुळं गोड खाता येत नाही. वांग्याची भाजी आवडती पण मूळ व्याध. खूप फिरावं वाटतं पण मनक्यात घ्या आणि अब्जाधीश. भोगे रोग भयम. कुलेच ते उच्च कुलामध्ये जन्माला पण त्या कुलापासून च्युत होण्याचं भय. वित्तेंद्रपालात भयम. ज्याच्याकडे पैसा जास्त आला इन्कम टॅक्सचं भय. एक तर पहिलं भय चोराचं. चोराचं नसेल तर पोराचं. पोराला माहिती पाहिजे फक्त कोणत्या बँकेत किती बॅलन्स आहेत. निकालो पासबुक नाही तर दंड्या. चोराचं पोराचं नसेल तर इन्कम टॅक्सचं भय. रुपे जराया हा भयम. सौंदर्य आहेत, खूप सुंदरता आहेत, या सौंदर्याला म्हातारपणाचं भय. कारण हे सौंदर्य म्हातारपणी राहील का? म्हातारपणी सगळ्या सुरकुत्या पडतात, केस पांढरे झाले, काय राहिली सुंदरता? काहींचं वर मोकळं पटांगण झालं, राहिली का सुंदरता? चेहऱ्याला सुरकुत्या पडल्या, द्रग द्रग नाही त्याच्या देहाच्या भटागा मगा बगा बगा मगा मगा अलगा पराम.
जग 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 मुख दंत वचन जब भग भग जमानुचार लग भग जगराम भगवत भजत सुभग नर जगभर पिंगल सुयश अचल पसरे झटपट मन चेत कपड़ते खटपट कान पट सिर झपट करे कान पट सिर झपट करे कान पट सिर झपट करे दृग दृग नाही तेज देह जब डग मग पग पग मग मग अलग पाराम डोळ्याचं तेज गेलं दिसायला कमी झालं देह जब डगमग शरीर डगमग करायला लागलं पग पग मग मग अलग पाराम पाय थरथर कापायला लागले तोंडातले दात पडले चग चग मुख दंत वचन जब भग भग जमा अनुचार लग भग जगराम तोंडातले दात पडले बोलताना हवा निघून जाते वचन जब भग भग सावधान जमा अनुचार लग भग जगराम सावध हो हा सावध होत नाही काळाची पहिली नोटीस केस पांढरे व्हायला लागले की पहिली नोटीस आली जरा कर्ण मुळी सांगली गोष्टी जरा कर्ण मुळी सांगली गोष्टी जरा कर्ण मुळी सांगली गोष्टी जरा मृत्यूच्या भेटी जवळ आले मृत्यूच्या भेटी जवळ आली आता माझा मन होई सावधान आता माझा मन होई सावधान मृत्यूच्या भेटी जवळ आली मृत्यूच्या भेटी जवळ आली आली आता माझा मन होई समाधान आता माझा मन होई समाधान होई समाधान होई समाधान केस पांढरे व्हायला लागले की सावध व्हा पुन्हा सावध न होता केस काळे करतो दुसरी नोटीस दिसायला कमी झालं भगवान सांगतात बाहेर काही पाहू नको आता आत पहा तैसा हृदया माझे मी रामू असता सरसुखासे आरामो की भ्रांत से कामो ईशावर पण हा ऑपरेशन करतो चष्मा लावतो सिनेमा पाहतोच काळाची तिसरी नोटीस चकचक मुखदंत वचन जप भग भग तोंडातले दात पडले भगवान सांग इथून पुढं हलका आहार सेवन करा जठराग्नी मंद झाला ना म्हणून दातच काढून घेतले पा भगवंताची लीला आहेत लहानपणी जन्म झाला तेव्हा दूध पितो त्याला दात नाही दूध बंद झालं खाण्याकरता दात आले ते जरा कवळे दुधाचे दात आपण म्हणतो जरा निबर खायची गरज पडली ते कवळे दात काढून टाकले आणि दुसरे दात आले आता म्हातारपणी ते दात काढून टाकले भगवान सांगतात हलका आहार सेवन करा खीर खा खिचडी खा व तो नवीन दात बसवतो आणि काही नको ते खातो आता 3 नोटीस आहे चौथ्यांदा बुलडोझर संत एकनाथ महाराज सांगतात हे जरी नाही काल तरी दुसरा येला 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 हा शरदे शेवटी बा काळ बांधून नेला शरदे शेवटी बा काळ बांधून नेला सरते शेवटी बा काळ बांधून येला सरते शेवटी बा काळ बांधून येला हा एका जनार्दने आमचे काय बाजाईला पिंगळा मारवारी पिंगळा मारवारी बोली बोलत रे पिंगळा मारवारी पिंगळा मारवारी बोलत रे का पिंगळा मारवारी पिंगळा मारवारी महाद्वारी हे जरी नाही काल जरी दुसरा येईल सरते शेवटी बा काळ बांधून नेले एका जनार्दने आमचे काय बाजाईला
शेवटी मृत्यू टळणार नाही. म्हणून काय कृतांतात भयम, या शरीराला कशाचं भय आहे? मृत्यूचं भय आहे. शास्त्रे वाद भयम, एका विद्वानाला दुसऱ्या विद्वानाचं भय. बले रिपू भयम, बलवानाला दुसऱ्या बलवानाचं भय. गुणे खल भयम, गुणवानाला मूर्खाचं भय. पण भगवंताच्या भजनात काय आहेत? भय नाही. आणि म्हणून नोहे मग बाधा काळदूत यमाची, आम्हाला काळाचं मृत्यूचं भय नाही. आम्ही निर्भय होऊन भजन करू. आणि त्यामुळं काय घडेल? कर्माचं बंधन आम्हाला बाधक ठरणार नाही. द्वितीय चरणामध्ये वासुदेव स्मरण कर, वासुदेव स्मरण कर, वासुदेव स्मरण कर, वासुदेव स्मरण. तेणे तुटे रे बंधन, तेणे तुटे रे बंधन, तेणे तुटे रे बंधन, तेणे तुटे रे बंधन. खंडेल कर्माचे बंधन, खंडेल कर्माचे बंधन, खंडेल कर्माचे बंधन, खंडेल कर्माचे बंधन. वासुदेव जपतासी, वासुदेव जपतासी कर, वासुदेव स्मरण कर, वासुदेव स्मरण. हो वासुदेव जपतासी, वासुदेव जपतासी कर, वासुदेव स्मरण कर, वासुदेव विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई दे दे, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई दे दे, विठोबा रखुमाई. हरि जय जय हे जय जय, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई जय जय, विठोबा रखुमाई. हरि जय जय, हरि 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 जय 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 जय, विठोबा रखुमाई जय जय, विठोबा रखुमाई जय जय. विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई. ओ रखुमाई रखुमाई.
करू वासुदेव स्मरण तेणे तुटे रे बंधन खंडेल कर्माचे वदन वासुदेव जपताचे विठाला विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. हो, हा नामाचा महिमा आहे. कर्माचं बंधन खंडेल, मायेचं जाळं तुटणारं जे साधन आहेत ते साधन म्हणजे नामस्मरण आहे. नामस्मरणाने मायेचं जाळं तुटतं. तेणे माया जाळ तुट दिलं. हरे हरे तुम्ही म्हणारे सकळ तेणे माया जाळ तुट गेलं. एका माणसाला परीस सापडला. परीसाचा गुणधर्म काय आहे? लोखंडाचं सोनं करणे. परीस माहिती आहे ना? माहिती आहे? पाहिलाय? परीस पाहिजे तुमच्या भाई कोणाला? परीस आपल्याला घरी सुद्धा तयार करता येतो. आतापर्यंत कोणी का केलं नाही? मग तुम्हाला करायचं असेल तर मी फॉर्म्युला सांगतो. घरी करा तुमच्या तयार. आता पुढं श्रावण महिना येईल. श्रावण महिन्यामध्ये जेव्हा विजा कळकतात ना, विजा चमकतात, त्यावेळेला एक कापड घ्यायचं आणि त्याच्यात खडा घ्यायचा, तुझ्यात ठेवायचा. जेव्हा वीज चमकेल तेवढ्या वेळामध्ये 7 गाठणे मारायच्या. झालाच परित करून पहा प्रयोग. तुम्हाला तेवढ्या काळात 7 गाठणे मारता नाही आले तर तुमचा दोष आहे. परीस कोणी पाहिला नाही, पण उदाहरण सांगतात परीसाचं. एका माणसाला परीस सापडला. त्याने तो परीस लोखंडाच्या पेटीत ठेवला. मित्राकडे गेला, म्हणले मला परीस सापडला. पुढे घरी आहे. कुठे ठेवला आहे? लोखंडाच्या पेटीत. मग ती पेटी स्वतःच झाली असं? नाही, पेटी लोखंडाचीच म्हणली. तो परीस खरा नाही म्हणले. परीस खरा आहे, पेटी लोखंडाची नसेल. नाही, पेटी लोखंडाचीच आहे. तू तो पेटीत ठेवला नसेल. नाही, मी पेटीतच ठेवलं आहे. चल बरं पाहिला. मित्राला पेटी उघडली. त्या पेटीमध्ये परीस होता, परंतु तो कापडात गुंडाळलेला होता. कापडात गुंडाळलेला असल्यामुळे त्या परीसाचा स्पर्श लोखंडाला न झाल्यामुळे लोखंडाचं सोनं झालं नाही. त्याप्रमाणे या हृदयरूपी पेटीमध्ये परीसरूपी परमात्मा आहे, परंतु त्याला मायेच्या जाळ्याचं आच्छादन आहे. आणि हे मायेचं जाळं कशामुळं तुटतं? तर तेणे माया जाळ तुटतील भगवंताच्या नामाने तुटतं. त्यामुळं कर्माचं बंधन नष्ट होतं. म्हणून करू वासुदेव स्मरण तेणे तुटे रे बंधन खंडेल कर्माचे वदन वासुदेव जपताची. अशा प्रकारे भगवत प्रेम भगवत भजन अंतकरणात निर्माण झाल्याच्या नंतर मग तीर्थयात्रा करावी. मग आनंद आहे तीर्थयात्रेचा. नाहीतर काही खरं नाही. लोक जातात हिंडायला पिकनिक पॉईंट म्हणून. भगवत प्रेम. मग तीर्थयात्रेमध्ये 2 गोष्टी करायच्या. काय करायच्या आहेत? एक भगवत चिंतन आणि दुसरं आहे सत्संग. महाराज आम्ही सुद्धा तीर्थयात्रेला जाऊ, मुखाने विठ्ठल नाम गाऊ आणि संतांची संगतीचं सेवन करू. तृतीय चरणामध्ये तीर्थयात्रे सुखे जाबू. तीर्थयात्रे सुखे जाबू जाबू. तीर्थयात्रे सुखे
करू वासुदेव स्मरण, करू वासुदेव स्मरण, करू वासुदेव स्मरण, करू वासुदेव तीर्थयात्रे सुखे जाऊ आचे विठ्ठल नाम घेऊ संत संग सेव वासुदेव धन्यवाद. तीर्थयात्रेत जाऊन काय करायचंय? भगवंताचं चिंतन आणि सत्संग. याकरता तीर्थयात्रा करायची आहेत. 10-5 मिनिटात आवरून घेणार आपण, कारण पुढे अजून एक कार्यक्रम आहेत. पुढच्याही कार्यक्रमाचे लोक वाट पाहत आहेत. भगवत चिंतन आणि सत्संग. काय मिळतं सत्संगात? काय मिळतं तीर्थयात्रेतून? भगवत प्रेम मिळतं, आनंद मिळतो, अनुभव मिळतो, विवेक निर्माण होतो आणि त्यामुळं जीवन सुखी होतं. दुःखाचे कारण नाहीसे होतात. मग दुःखाचं काय कारण आहे? आपण का दुःख बघतो? तुकोबाराने दुःखाचे 4 कारणं सांगितले. पहिले लोभ. लोभी माणसं सुखी नसतात. ते पोटाला चांगलं खाणार नाही, कधी चांगलं स्वतःच्या करता उपभोगही घेणार नाही, जगाला काही उपयोग नाही त्याचा. एकाने सुपारीला छिद्र पाडलं आणि सुपारी टांगून ठेवली. ज्यात जेवण झालं त्याने सुपारी जवळ जायचं, सुपारी चगळायची, पोट ढळायचं. सुपारी खायचं कामही बघतो आणि खर्चही वाचतो. त्या मुलाचं लग्न करायचं होतं. एका ठिकाणी मुलगी पाहायला गेले. तिथं असा नियम होता, जेवण झाल्यानंतर सुपारीचा वास घ्यायचा आणि ठेवून द्यायची. म्हणजे शाबास, आपल्याही पुढे एक पाऊल आहे म्हणजे. किती लोभी असतात तो काही लोक. तुपात माशी पडली चगळून फेकतो, कारण तसं फेकतो तूप वाया जातं. मक्खी चूस, चमडी जाय लेकिन दमडी न जाय. अशा प्रकारचे लोभी लोक असतात आणि लोभ दुःखाला कारण आहे. दुसरं काय? ममता. मी आणि माझी. एक मनुष्य पेपर वाचत होता. पेपरला बातमी होती, बसची ट्रकची धडक झाली, 12 जागेवर ठार. हेडिंग वाचले आणि पुढे पानं उचकीत होता. तेवढ्यात एक माणूस पळत होता. अहो, तुम्हाला काही कळलं का? काय? बसची ट्रकची धडक झाली. हो, आताच बातमी पाहत होतो ना. तुम्हाला काही वाटलं नाही का? काय वाटायचं? लोक धडका देतात, मरतात, आपण काय करावं? त्यांना गाड्या नीट चालवता येत नाही का? अहो, बातमी नीट वाचा. 12 जागेवर गेले आणि त्या 12 तुझी सासूबाई आहे. मग त्याने ते बातमी परत पाहिली, नाव वाचायला सुरुवात केली. सासूबाईचं नाव वाचलं, लागला मोठ्याने रडायला. बरं, सासूबाई गेल्यावर रडावंच लागतं, नाही तर घरात जेवणच बंद. कसं झालं हे? मी म्हणलं होतं आजच्या दिवस राहा, थांबून जाऊ नका, ऐकलं नाही ना माझं, लागला मोठ्याने रडायला. काही क्षणापूर्वी म्हणत लोक धडका देतात, तर आपण काय करणार? पण मेलेल्यांमध्ये कोणीतरी माझं होतं कळल्याबरोबर रडायला लागला. हे दुःखाचं कारण, याला ममता म्हणतात. तिसरे आशा. आशा ही परमं दुःखम, नैराश्यम परमं सुखम. आणि चौथे उदरव्यथा. महाराज सांगतात, या 4ही गोष्टी करता मी सायास करणार नाही, परमात्म्याचं चिंतन सोडून. चतुर्थ चरणामध्ये लोभ ममता दवडू आशा, लोभ ममता दवडू आशा, लोभ ममता दवडू आशा, लोभ ममता दवडू आशा. उदार व्यथा ओळसा, उदार व्यथता ओळसा, उदार व्यथा ओळसा,
सायसा न करू आणि लोभ ममता दौडू आशा उदर व्यथेचा ओळसा न करू अनेक सायासा वासुदेवा वाचुनी. लोभ ममता आशा आणि उदर व्यथा या चारही गोष्टी दुःखाला कारण आहेत. आम्ही यांच्याकरता कधी सायास करणार नाही. मग न करू अनेक सायासा वासुदेवा वाचुनी. आणि म्हणून या ठिकाणी नामाचा महिमा गाताना महाराज सांगतात, सर्व शास्त्राचं सार, सर्व साधनांचे सार, भवसिंधू तरी पार, ते म्हणजे आहे नाम. आणि म्हणून महाराज सांगतात या ठिकाणी हेच खरं वर्म आहे. शेवटच्या चरणामध्ये मुख्य वर्माचे वर्मा, मुख्य वर्माचे वर्मा, मुख्य वर्माचे वर्मा, सकळ धर्मा, तेने साधे सकळ धर्मा, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ओ माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली. गंगाजल पूजन या ठिकाणी सौ सुशीला व श्री पोपट भाऊराव इंगळे यांचं असणारं चारधाम यात्रा गंगाजल पूजनाच्या निमित्ताने असणारा सेवेचा योग, झालेली सेवा पूर्वचरणी समर्पण. विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल. आ भोजले गुरे वेडी वाकुडी उत्तर महाराज महाराज तुम्ही सिद्ध नाही चारिला अधिकार व्यापला. महाराज महाराज तुम्ही सिद्ध तुका म्हणे जरा मायापैकी